नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे दिव्यांग बांधव आहेत, विशेषतः तात्पुरतं UDID कार्ड म्हणजेच टेम्पररी UDID कार्ड असलेले जे लाभार्थी आहेत, आता फक्त या योजनेसाठीच नव्हे तर बाकी सगळ्या राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा त्यांचा लाभ हा बंद होणार आहे. अशा पद्धतीचा शासन निर्णय आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. मुद्दा क्रमांक 6 हा टाकण्यात आलेला आहे. मात्र पाहू शकता हा GR हा वेगळ्या कारणास्तव होता. 21 जे दिव्यांगत्वाचे प्रकार आहेत त्याबाबतची माहिती त्यामध्ये ॲड करण्यात आलेले होते, अशी माहिती देण्यात आली होती. फक्त 6वा मुद्दा हा गपचूप त्यामध्ये टाकण्यात आला होता की यामध्ये टेम्पररी UDID कार्ड धारकांना सगळे लाभ बंद होतील असं सांगण्यात आलं होतं. मात्र पाहू शकता शासनाकडून ज्या पद्धतीने हा GR जारी केला आहे याबाबतची स्पष्टता ही दिव्यांग बांधवांकडून अपेक्षित आहे. म्हणजे पाहू शकता राज्य शासनाकडून जो GR जारी केला आहे त्यामध्ये फक्त 6वा मुद्दा असं टाकलं आहे की यामध्ये टेम्पररी UDID कार्डला पुढचे शासनाचे कडून जे राबवली जाणाऱ्या सगळ्या योजना आहेत याचा लाभ मिळणार नाही. फक्त एवढंच सांगण्यात आलं आहे. तर अपेक्षा आहे सगळ्या दिव्यांग बांधवांची, विशेष करून जे टेम्पररी UDID कार्डधारक आहेत त्यांची अशी अपेक्षा आहे की त्यांना जी काही नियमावली असेल म्हणजे परिपत्रक, एक स्पष्टपणे स्वतंत्र परिपत्रक जारी करावं आणि त्यामध्ये माहिती द्यावी की कशा पद्धतीने हे जे टेम्पररी UDID कार्ड आहे त्यांना लाभ मिळणार नाही आहेत, नक्की कशा पद्धतीने ही प्रोसेस राबवली जाईल, त्याचा लाभ हा कशा पद्धतीने बंद होणार आहे. कारण सध्या तरी कन्फ्युजन आहे, गोंधळ आहे की नक्की हा निर्णय कशा पद्धतीने घेण्यात आला आहे. शासन निर्णय वेगळाच, फक्त 6वा मुद्दा त्यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे. तर यामध्ये जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहिली तर यामध्ये लहान मुलं जे असतात जे त्यांना दिव्यांग सर्टिफिकेट प्रमाणपत्र दिलं जातं, तर 18 वर्षाच्या अगोदर जे लहान मुलं असतात त्यांच्यासाठी हे टेम्पररी UDID कार्ड असतं. आता यावर अवलंबून असणारे जे सगळे पाल्य आहेत ह्या दिव्यांगत्व लहान मुलांसाठीचं, त्यांच्यावर पाहू शकता ही खूपच वाईट वेळ असणार आहे, त्यांच्यावर अन्याय होणार आहे. कारण त्यांना जरी त्यांचं दिव्यांगत्व जास्त असलं, जवळजवळ 100% असलं, तरी त्यांना टेम्पररी UDID कार्ड दिलं जातं आणि 18 वर्षानंतरनं त्यांना पूर्णपणे जे परमनंट आहे हे दिलं जातं. त्याचबरोबर काही लाभार्थी जे असतात त्यांनी जरी चांगल्या पद्धतीने त्यांचं जे यामध्ये जर पाहिलं आपण दिव्यांगत्वाचं प्रमाण हे 70 ते 80% जास्त असून सुद्धा त्यांना टेम्पररी UDID कार्ड दिलं जातं आणि 5 वर्षाच्या कालावधीनंतरनं परमनंटसाठी अप्लाय करा असं सांगितलं जातं. म्हणजे या लाभार्थ्यांवर 100% अन्याय होणार आहे. तर शासनाकडून अशाबाबतची परिपत्रकं जाहीर करणं आवश्यक आहे, नियमावली की कशा पद्धतीने लाभार्थ्यांचा हा लाभ जो आहे टेम्पररी UDID कार्डवाले जे लाभार्थी आहेत तात्पुरतं प्रमाणपत्र असणारे हे कशा पद्धतीने बंद होतील. कारण सध्याचा जो GR आहे हा गोंधळात टाकणारा जास्त आहे. तर या पद्धतीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की आता जे दिव्यांगत्व यामध्ये टेम्पररी UDID कार्डवाले जे लाभार्थी आहेत, दिव्यांग बांधव आहेत, त्यांनी नक्की काय करावं, त्यांनी परमनंटसाठी अप्लाय करावं का राज्य शासन त्याबाबत काहीतरी माहिती देईल, याबाबतच आजचा हा व्हिडिओ असणार आहे. महत्त्वाचा असा व्हिडिओ. नवीन असाल मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट तुमच्यासाठी आम्ही शेअर करत असतो. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, माझे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आजचा जो मुद्दा आहे, विषय आहे, याबाबत स्पष्टपणे डिटेलमध्ये जाणून घेऊयात. सुरुवात करूयात. यामध्ये जर पाहिलं तर पाहू शकता महाराष्ट्रातील दिव्यांगांसाठी UDID कार्डसाठी नवीन नियम जे आहेत महाराष्ट्र राज्य सरकारने 27 मार्च 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला असून त्यात स्पष्टपणे सांगितलं आहे की यापुढे फक्त परमनंट युनिक डिसॅबिलिटी ID कार्ड म्हणजेच UDID कार्ड धारकांनाच सरकारी योजनांचा लाभ मिळेल. टेम्पररी म्हणजेच तात्पुरतं UDID कार्ड असणाऱ्यांना कोणत्याही नवीन योजनेचा लाभ मिळणार नाही. आता या निर्णयामुळे काय झालं आहे तर लाखो दिव्यांग बांधवांवर मोठा अन्याय होण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत टेम्पररी कार्ड धारकांना सुद्धा योजनांचा लाभ हा मिळत होता. आता महत्त्वाची गोष्ट काय आहे तर टेम्पररी UDID कार्ड धारकांच्या समस्या काय आहेत तर परमनंट करण्यामध्ये त्यांच्या अडचणी आहेत. अनेक लाभार्थी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फेऱ्या मारतात, पण त्यांना तारखेवर तारीख मिळते आणि टाळाटाळ केली जाते. त्यांना सांगितलं जातं की त्यांचं प्रमाणपत्र हे तात्पुरतंच राहील, त्यांना परमनंट हे मिळणार नाही. दिव्यांगांची चूकसुद्धा नाही आहे. आता ही प्रशासनाची जबाबदारी आहे
लाभार्थ्यांच्या दोषामुळे त्यांना वंचित ठेवणं हे चुकीचं आहे, पूर्णपणे अन्याय आहे. दिव्यांगत्व 4-5 वर्षाचं असेल किंवा परमनंट असेल, दिव्यांगत्व दिव्यांगच आहे, तर त्या पद्धतीने त्यांना लाभ हा मिळणं अपेक्षित आहे. तर तारखांवर तारीख दिली जाते, हॉस्पिटलमध्ये टाळाटाळ केली जाते, परमनंट कार्ड मिळत नाही आहेत. त्याचबरोबर ग्राउंड लेवलची आहे चुकीची वागणूक, योजनांपासून वंचित ठेवलं जातं. तर या पद्धतीने जर तुम्हाला अशा पद्धतीने लाभ द्यायचाच नसेल तर त्या UDID कार्डचा, दिल्या जाणाऱ्या UDID कार्डचा 5 वर्षासाठी किंवा टेम्पररी असेल तर देऊच नका. त्याचा लाभ जर मिळणार नसेल त्याचा उपयोग काय करायचा, असा दिव्यांग बांधवांचा, टेम्पररी UDID कार्ड धारकांचा प्रश्न आहे. आता प्रस्तावित उपाययोजना काय आहे? आपली अशी इच्छा आहे, अपेक्षा आहे शासनाने UDID कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची, तुम्ही जे काही करणार आहात प्रोसेस ते ठीक आहे, त्यासाठी एक वेगळी समिती स्थापन करा जी 6 महिने, 1 वर्ष किंवा 3 महिने किंवा 5 वर्षांनी त्यांची पुनर्तपासणी करेल. आणि जे बरे झालेले असतील, लाभार्थी असतील परमनंटमधले, त्यांचा UDID कार्ड रद्द करा. आणि ज्यांना अजून असेल त्यांना UDID कार्ड पुन्हा रिन्यू करा किंवा परमनंट द्या. अशा पद्धतीचं केलं जाऊ शकतं. त्यासाठी SOP, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जे आहे, ही कार्यपद्धती तयार करा, जेणेकरून या लाभार्थ्यांवर अन्याय होणार नाही. सध्याची सरसकट टेम्पररी UDID कार्डवर ज्या पद्धतीने बंद करण्यात येत आहे, म्हणजे त्यांच्या योजना बंद झाल्या तर त्यांच्यावर 100% अन्याय हा होणार आहे. तर आपण पाहिलं तर पाहू शकता, पुनर्वसन केंद्र आणि थेरपी या तपासणी आणि उपचार यासाठीचा उद्देश असतो. तर हे मिळणार नाही आहे. कायमस्वरूपी भत्ते, प्रमाणपत्र असलेपर्यंत लाभ मिळतो. औषध आणि उपचार सुविधा, आर्थिक आधार असतो. त्याचबरोबर ऑनलाईन काम सिस्टीम, रोजगारासाठीची संधीसुद्धा मिळते. तर यामध्ये पर्यायी योजना काय आहे? तर टेम्पररी धारकांसाठी वेगळ्या योजना सुरू करा किंवा आर्थिक लाभ द्या, पण त्यांना पूर्णपणे वंचित करू नका. सरकारकडे विनंती आहे आणि आव्हान सुद्धा आहे. कारण पाहू शकता, सरकारने हा निर्णय जर कायम ठेवला तर खूपच मोठा अन्याय जो आहे हा होणार आहे. परमनंट आणि टेम्पररी दोन्ही दिव्यांग एकच आहेत, यावर भेदभाव करू नका. कारण सर्वांनी यामध्ये, तुम्ही पाहू शकता, कमेंट्स करा, तुमच्याबद्दलची माहिती तुम्हाला पोचवायची आहे. कारण पाहू शकता, हा पूर्णपणे चुकीचा निर्णय जो आहे राज्य शासनाने घेतलेला आहे. तर याबाबत तुम्ही जर जास्तीत जास्त जे टेम्पररी UDID कार्ड धारकांनी एकत्रित येऊन काहीतरी केलं तर 100% हा निर्णय मागं घेतला जाऊ शकतो किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीची नियमावली जारी केली जाऊ शकते. पण सध्याचा हा जर निर्णय तसंच राहिला तर टेम्पररी म्हणजेच तात्पुरतं दिव्यांगत्व असणारे UDID कार्ड धारकांवर 100% मोठा अन्याय होणार आहे. कारण त्यांची चूक नसताना, दिव्यांगत्व जास्त असताना सुद्धा त्यांना काही वेळा टेम्पररी दिलं जातं. त्याचबरोबर लहान मुलं असेल त्यांच्या पाल्यांवर सुद्धा हा अन्याय 100% होणार आहे. तर अशा पद्धतीने लवकरच शासनाकडून परिपत्रक, नियमावलीची अपेक्षा आहे किंवा हा जो निर्णय आहे, अन्यायकारक निर्णय, हा रद्द केला जाईल अशी अपेक्षा आहे. लवकरच या संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल. एप्रिल महिना सुरू होतोय, अत्यंत महत्त्वाचा नवीन आर्थिक वर्ष. यामध्ये पुढच्या महिन्यासाठीचा हप्ता सुद्धा लवकरच जारी केला जाईल. आता हा टेम्पररी UDID कार्ड धारकांना मिळाला तर हा जो प्रश्न आहे हा नक्कीच बाद होतोय. मात्र नाही मिळाला तर 100% हा प्रश्न येतोय की टेम्पररी UDID कार्ड धारकांचे सगळे लाभ हे आता बंद झालेले आहेत. लवकरच या संदर्भात आपल्याकडे खात्रीलायक अशी अपडेट प्राप्त होईल. या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.